तालुक्यातले ठेकेदार इव्हन जिल्हाभरातून सगळे ठेकेदार या ठिकाणी तहसील कार्यालयात आम्ही आलेलो आहोत. आपणाला विनंती की मागील साधारण 1.5 ते 2 वर्षापासून सरकारने आम्हाला आमच्या हक्काचे पैसे, कष्टाचे पैसे, जे कामं आम्ही करून ठेवले त्याचे पैसे न मिळाल्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आम्हाला आलेली आहे. आमच्या एका बंधूंनी, हर्षल पाटील या बंधूंनी निधी न मिळाल्यामुळं, त्याचं पेमेंट न मिळाल्यामुळं आत्महत्या केली. त्याचं कुटुंब आज उघड्यावर आलं, त्याचे मुलं बाळ रस्त्यावर आहेत. आम्ही सगळ्यांनी आमच्या घरातले सोनं नाणं गहाण ठेवून, बँकांमधून कर्ज उचलून, खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन नळ पाणी पुरवठा योजनांची, जलजीवनची कामं पूर्ण केलेली आहेत किंवा काही प्रगतीपथावर आहेत. मागील काळापासून आम्ही मंत्री महोदय असतील, प्रधान सचिव साहेब असतील, मिशन डायरेक्टर असतील, यांना वेळोवेळी निवेदनं दिले, त्यांना विनंत्या केल्या की आम्हाला आमचा हक्काचे निधी उपलब्ध करून द्या. बऱ्याच वेळेस आम्हाला नुसते आश्वासनं दिले गेले, परंतु आजपर्यंत आम्हाला 1 रुपया निधी या गेल्या 1.5-2 वर्षापासून पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज संपूर्ण राज्याचं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असेल, महासंघ असेल, सगळ्या संघटना असतील, त्यांच्याद्वारे आम्ही 7 एप्रिल 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सर्व ठेकेदारांनी पुकारलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जलजीवन हा विषय आमचा या ठिकाणी अत्यंत गंभीर विषय आहे. पाणीपुरवठा हा इतका सेन्सिटिव्ह विषय असताना राज्य सरकार याच्याकडे कानाडोळा करत आहे. तर या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो की आमच्या भावना आपण सरकारपर्यंत पोहोचवाल आणि उद्यापासून जे काही पाणीपुरवठ्याची गावोगावी समस्या उद्भवणार आहे, कारण आम्ही आमचे झालेल्या कामांचे स्टार्टर किंवा पंप असतील ते आम्ही खोलून घेणार आहेत. आणि उद्यापासून जर गावाची पाणीपुरवठ्याची यंत्रणा बिघडली किंवा मायमाऊलींना जर हंडा त्यांचा परत डोक्यावर घ्यायची वेळ आली तर याला सर्वस्वी जबाबदार आपलं सरकार आणि आपली यंत्रणा असेल, अशी या ठिकाणी आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो. आणि आम्ही उद्यापासून संपूर्ण तालुक्याचा पाणीपुरवठा खंडित करत आहोत. वरिष्ठ लेवलला जिल्हाधिकारी याचा उद्रेक झाल्यास आम्हाला कोणालाही जबाबदार धरू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.